सोलापूर शहरातील विविध प्रयोजनांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरील आरक्षण उठवून त्या जागा खासगीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तीव्र विरोध दर्शवलाय। आरक्षित जागा खासगी मालक आणि बिल्डरांच्या घशात घालण्याचे धोरण प्रशासन आणि सत्ताधारी पक्षानं राबवू नये अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात येते। या संदर्भात सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी महानगरपालिकेत दाखल झालेत। मात्र 1 तास वाट बघून देखील महापालिका आयुक्त न आल्यानं त्यांनी अखेर ठिय्या आंदोलन करून घोषणा दिल्यात। आघाडीच्या वतीनं सर्व पक्षाचे पदाधिकारी आयुक्ताची वेळ घेतली होती, परंतु आयुक्त वेळ देऊन सुद्धा पालकमंत्र्याचा दबावाखाली येऊन ते आम्हाला भेटायला येत नाहीत आणि उद्या बोर्ड आहे आणि आज भेटायला तर येत आहेत, आम्ही आजारी म्हणून सांगत आहेत। परंतु आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक आहेत, माजी पदाधिकारी आहेत, सभापती आहेत, सर्व क्षेत्रातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आम्ही आयुक्ताच्या दालनामध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत। परंतु जर आयुक्त जरी आता उद्या बोर्ड आहेत, ह्या भारतीय जनता पार्टीने पूर्वी भूखंडाचा चिरकांड खाणारे अशा पद्धतीने त्यांनी सत्ताधाऱ्यांना बोलायचे, आज ते काय करत बीओटीच्या नावाखाली 150 कोटीसाठी 1,500 कोटीची प्रॉपर्टी सोलापुरात विकत आहेत। त्याला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि सोलापुरातील 8-10 लाख जनता रस्त्यावर आल्याच्या